एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी कायम आहे। केमिकल युक्त गॅस टँकर अद्यापही एक्सप्रेसवेवरती पडू नये। पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक संथ गतीने सुरूच आहे। तर 26 तास उलटले तरी देखील या ठिकाणची वाहतूक ही सुरळीत झालेली नाहीये। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक ही अद्यापही धीम्या गतीनेच सुरू आहे। सरकार भलेही महाराष्ट्र आता थांबणार नसल्याचा दावा करत असलं तरी एक टँकर उलटल्यानं मुंबई पुणे महामार्गाची एक लेन तब्बल 24 तासांपासून ठप्प आहे। लहान मुलं, वृद्ध, महिलांसह नोकरीवर निघालेल्या लोकांचे हाल झालेत। 18 तास लोक एकाच जागी थांबलेत। अनेकांना ना जेवण मिळालं आणि ना प्यायला पाणी। ट्रॅफिक लय फुल जाम झाले। कोण म्हणते 12ला पण आम्ही 3ला इथं आलोय। आमच्या पुढे ते 20 किलोमीटर अंतरावर अजून भरपूर गाड्या आहेत। मग हे प्रशासन काय करते? काहीच नाही खायला तर आम्ही काय खाणार? काहीच नाही। पाण्याच्या बाटल्या ते कोणाला भेटतात कोणाला नाही। मग आम्ही काय करणार? दर माघारी जाता येत नाही। पण आमचे गैरसोय इकडे मुंबईला बी जाता येत नाही, इकडे सातारला बी जाता येत नाही। आम्ही मध्येच अडकलोय। आम्ही काय करणार? मग 6 वाजता आम्ही सातारमध्ये आलो। परत ही गाडी आम्ही 10ला पकडली। आम्हाला जेवण नाही, काय नाही, पाण्याची सोय नाही, काय नाही। आता आम्ही खेडेगावातून आलेले लोक आहे, ठोशेघरवरून तिकडून आलोय। मग आम्हाला हे कोण आम्हाला काही सुधरत पण नाही। विशेष म्हणजे यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारणा झाल्यावर महामार्ग चालू आहे असं उत्तर शिंदेंनी दिलंय। 22 तासापासून सर मुंबई पुणे हायवे बंद आहे। चालू आहे सुरू आहे नाही साहेब, बंद आहे 22 तासापासून सर मुंबई पुणे हायवे बंद आहे। चालू आहे सुरू आहे नाही साहेब, बंद आहे लोणावळा बोगद्याच्या सुरुवातीला काल संध्याकाळी 5 वाजता प्रोपेलिन गॅस नेणारा एक टँकर उलटला। प्रोपेलिन गॅस घातक असल्यानं पुन्हा मोठी दुर्घटना घडू नये म्हणून वाहतूक बंद करण्यात आली। मात्र अपघातग्रस्त टँकर मधला गॅस ट्रान्सफर करण्यासाठी आवश्यक ट्रक घटनास्थळी 24 तासांनंतर पोहोचले। त्यामुळे तब्बल 24 तासांपासून महामार्गावर 13 ते 15 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। त्या एक्सपर्टशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की आणखीन एक 2-3 तास तरी लागतील, त्याच्यानंतर मग आपल्याला नॉर्मल करता येईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।